होळी हा रंगांचा सण आहे आणि होळीच्या दिवशी आपण खूप सारे रंग खेळतो. खूप छान वाटतात ते रंग जेव्हा चेहऱ्याला रंगीबिरंग रंग लावतात. आपल्या घरचे छोटे मोठे सगळेजणं होळी खेळतो, रंग खेळतो. तर मग मार्केटमधून आणलेल्या रंगात कलर असतात, केमिकल्स असतात. तर दरवेळेला आपण म्हणतो की केमिकल फ्री अशी होळी करायला पाहिजे, आपण केमिकल फ्री होळी खेळायला पाहिजे. तर इथे मी अगदी घरच्या घरी केमिकल फ्री असे रंग बनवलेले आहेत. घरच्याच साहित्यातनं अगदी सेफ, ज्याच्यापासून आपल्या चेहऱ्याला आपल्या स्किनला कुठलेच रॅशेस होणार नाही, साईड इफेक्टसुद्धा होणार नाही आणि रंगाचे स्टेनसुद्धा जास्त दिवस किंवा जास्त वेळ टिकणार नाही आणि सेफ अशी होळी आपण खेळू शकू. अगदी आपल्या घरचे छोटे छोटे आणि सगळ्यात मोठे मेंबर्स असतात ते रंग लावू देत नाही किंवा त्यांना रंग लावायला पण नाहीच पाहिजे, कारण की त्यांची स्किन, छोट्यांची स्किन तर नाजूक असते आणि मोठे जे असतात ते रंग खेळत नाही तर आपण गुलाल लावतो. तर त्यांच्यासाठी किंवा सर्वांसाठीच ही जे कलर बनवलेले आहे घरी ते अगदी सेफ आहेत. तर रेसिपीला सुरुवात करूया. सुरुवात करण्याआधी तुम्ही जर ही रेसिपी फेसबुकवर बघत असाल तर माझ्या पेजला फॉलो करा आणि यूट्यूबवर बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर लाईक, शेअर आणि कमेंट तर नक्कीच करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा, कारण की कुठल्या वेळेला मी कुठले पदार्थ घालते आहे ते तुम्हाला कळेलच, म्हणून व्हिडिओ पूर्ण बघा. हॅलो फ्रेंड्स, मी लतिका, लतिकाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. इथे बघा पिंक रंग दिसतोय, येल्लो दिसतोय आणि लाईट ग्रीन दिसतोय. हा अगदी घरच्या आपण जे जेवण बनवतो त्या भाजीपाल्यांपासून बनवलेला आहे आणि बाकीचे जे कलर आहेत ते मी फूड कलरनी बनवलेलं आहे. तर समोर बघूच या कुठल्या याच्यात काय काय घातलेलं आहे. बघा खूप सुंदर असे रंग दिसत आहेत. मार्केटमधल्या रंगांना मागे टाकेल असे रंग आहेत हे. तर इथे मी बीटरूट घेतलेला आहे. बीटरूटला साल काढून घ्यायची, स्वच्छ धुवून याचा ज्यूस काढून घ्यायचा. त्याचबरोबर इथे मी पालक घेतलेली आहे. तुम्ही व्हिडिओत आधी पाहिलेला आहे. पिंक रंग बीटरूटपासून आलेला आहे आणि हिरवा जो लाईट ग्रीन आहे तो पालकच्या ज्यूसपासून. इथे मी झेंडूचे फुलं घेतलेले आहेत 2-3. तुमच्याकडे जेवढे असेल तुम्ही ते छान वाटून घ्या. मी 4-5 घेतलेली आहेत. त्याचा रस काढून घेते. फुलांचा फक्त वरवरच्या पाकळ्या घ्यायच्या आहे. खालचा जो काळा रंग, हिरवा रंगाचे जे दांडे असतात ते घ्यायचे नाही आहेत. इथे बीटरूटचा ज्यूस काढून घेतलेला आहे मी. त्याचबरोबर पालकचा सुद्धा ज्यूस काढून घेतलेला आहे आणि झेंडूच्या फुलांचा म्हणजेच गेंद्याचा रससुद्धा मी काढून घेतलेला आहे. हे 3 रंग अगदी घर म्हणजे केमिकल फ्री आहे, कुठलेच केमिकल नाही यात. तर आता मी दुसरं एक भांडं घेतलेलं आहे. त्यात मी 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घालणार. तुम्हाला जेवढी क्वांटिटी हवी असेल रंगाची तेवढ्या क्वांटिटीनुसार तुम्ही कॉर्नफ्लॉवर यूज करू शकता. टॅल्कम पावडरसुद्धा यूज करू शकता, पण टॅल्कम पावडरमध्ये पाणी किंवा कुठले लिक्विड केलं तर ते मिक्स होत नाही, म्हणून मी ते कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे. तर आता मी जे झेंडूच्या फुलांचा रस काढलेला होता थोडा थोडा घालते आहे. मी पहिल्यांदा चमच्याने मिक्स केलं होतं स्पूननी, पण ते व्यवस्थित मिक्स होत नव्हतं, आजूबाजूला सांडत होतं, म्हणून मग मी हाताने मिक्स केलेलं आहे. तर हाताने खूप छान असं मिक्स झालेलं आहे. थोडं थोडं मिक्स करायचं, थोडं थोडं रस घालायचं आणि मिक्स. बघा किती छान येल्लो रंग आलेला आहे. आता मी बाकीचा पण रस घालून त्याला मिक्स करून घेते. अगदी लाईट येल्लो रंग आलेला आहे. बघा याला आता बाजूला ठेवून देते मी. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा. बघा छान रंग आलेला आहे. याला मी बाजूला ठेवून देते. लाईट येल्लो रंग आलेला आहे. तुम्ही पालकऐवजी कुठल्याही झाडांचं पानंसुद्धा घेऊ शकता, कारण की झाडांची पानं ही हिरवी असतात तर आपल्याला हिरवा रंग मिळतोच. त्याचबरोबर ती गोकर्णीची फुलं येतात पर्पल कलरची, तीसुद्धा तुम्ही वापरू शकता. मला इथे अवेलेबल झाली नाही म्हणून मी वापरलेली नाही. आता इथे मी बीटरूटच्या ज्यूसनी रंग बनवते. परत दुसऱ्या वाट्यात मी 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे. आता त्यात बीटरूटचा ज्यूस मिक्स करून घेते व्यवस्थित थोडं थोडं घालून मिक्स करा. एकदम जास्त घातलं तर कॉर्नफ्लॉवर पातळ होतं, मग आपल्याला रस मिळत नाही. तर हे आपण 1 ते 2 दिवस आधी जर करून ठेवलं तर थोडे जे ओलसर रंग असतात त्याला एका ताटलीत किंवा एखाद्या भांड्यात असं सुकायला ठेवायचं. दुसऱ्या दिवशी चाळणीने चाळलं की अगदी पावडर फॉर्ममध्ये येतं आणि आपण गुलालसारखं खेळू शकतो. बघा किती सुंदर असा बीटरूटच्या याचा रंग आलेला आहे. यात कुठलेच केमिकल नाही. आता पालकच्या रसाचा आपण हे करून घेऊ, कलर बनवून घेऊ. परत मी दुसऱ्या वाट्यात 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घेऊन घेतलेला आहे. बघा, आणि त्यात आता पालकचा ज्यूस मिक्स करून त्याला छान मिक्स करणार हळूहळू, म्हणजे व्यवस्थित व्हायचं. दुसऱ्या दिवशी हे सुकले तर मी चाळणीने चाळून घेतले.
म्हणजे अगदी पावडर फॉर्ममध्ये आले आणि आपण रंग सहज हा चेहऱ्याला आपण लावू शकतो. बघा लाईट ग्रीन कलर आलेला आहे पालकच्या ज्यूसपासनं. तुमच्याकडे गोकर्णीच्या फुलांना म्हणजे जे पर्पल कलरचे फुलं आहेत त्याला काय म्हणतात ते मला नक्की लिहून पाठवा. आणि या होळीला तुम्ही मी केलेल्या कलरपेक्षा दुसऱ्या वेगळा कलर जर बनवला असेल तर तो कशापासून बनवला आहे ते पण मला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून पाठवा. हे आपले अगदी घरच्या पदार्थांपासून पालक, बीटरूट आणि झेंडूच्या फुलांपासून बनवलेले रंग आहेत. आता आपण समोरचे रंग बनवूया फूड कलरचे. काही पावडर फॉर्ममध्ये फूड कलर आहेत तर काही लिक्विड फॉर्ममध्ये फूड कलर्स आहेत. तर ते मी दोन्ही प्रकारचे फूड कलर यूज करते आहे. तर इथे परत मी दुसऱ्या एका वाटीत घेतल्या 2 चमचे कॉर्नफ्लॉर. इथे मी ग्रीन कलर घेतला आहे. ग्रीन हा पावडर होता ग्रीन कलर, तर मी थोड्या पाण्यात मिक्स करून घेतला आहे पावडर त्याची. तुम्हाला डार्क लाईट जशा पद्धतीने हवं असेल तशा पद्धतीने. तर आता हा फूड कलर मी यात टाकून देणार आणि मिक्स करणार. आपण फूड कलर हा जेवणात वापरतो, आपण खाण्यात वापरतो. लाडवासाठी मेन म्हणजे हा ग्रीन कलर वापरला जातो. तर मी हा घेतलेला आहे. कुठलेच केमिकल्स नाही आहे यात, सेफ आहे. तर यावेळेस आपल्याला सेफ होळी खेळायची आहे, त्यामुळे घरच्या घरी रंग बनवायचे आहेत. तर बघा किती छान असा रंग आलेला आहे ग्रीन कलर, अगदी डार्क असा. आता याला मी बाजूला ठेवून देते आहे. आता मी दुसरं घेते. दुसऱ्या वाटीत परत मी 2 वाटी कॉर्नफ्लॉर घेते. बघा ग्रीन कलरच्या फूड कलरचा माझ्या हाताला स्टेन आलेला आहे, पण तो अगदी एका वॉशमध्ये निघून जातो. तर आता मी 2 चमचे घेतलेला आहे कॉर्नफ्लॉर परत. आणि इथे घेतला आहे मी ऑरेंज कलर जो आपण जिलेबीमध्ये वापरतो. तर त्याला पण मी पाण्यात टाकून विरघळून घेतलं आहे, कारण की पावडर होतं ते ऑरेंज कलरचं फूड कलर, त्यामुळे पाण्यात टाकून डिझॉल्व करून घेतलं आणि मी मग त्या कॉर्नफ्लॉरमध्ये मिक्स केलं. बघा किती छान ऑरेंज कलर आलेला आहे, खूप सुंदर असा आलेला आहे ऑरेंज कलर. आता याचा पण ऑरेंज कलरचा स्टेन आलेला आहे थोडासा हलकासा. परत मी 2 चमचे कॉर्नफ्लॉर घेतलेला आहे. आता इथे घेतलेला आहे मी आपण जो केकमध्ये कलर यूज करतो लिक्विडवाले कलर, तर ते लिक्विडवाले मी कलर घेतलेले आहेत. ते पण थोडे पाण्यात टाकून डिझॉल्व करून घेतले, विरघळून घेतले आणि त्याचा मी आता कलर बनवते. कॉर्नफ्लॉरमध्ये टाकून घेतलं, मिक्स करून घेतलं आहे. खूप सुंदर असा येल्लो रंग आलेला आहे बघा, खूप छान असा. बघा किती सुंदर येल्लो रंग दिसतोय. जबरदस्त असे रंग आपण घरच्या घरी बनवलेले आहेत. आता आपण 7वा रंग बनवून घेतो आहे. तर इथे मी रेड कलर घेतलेला आहे. हा पण केकचाच रेड कलर आहे लिक्विडवाला. त्यालाही मी पाण्यात टाकून मिक्स करून घेतलं आहे. हा पण मी मिक्स करून घेते. बघा किती छान असा कलर येतो आहे याचा, खूप सुंदर असा. बघा किती सुंदर रंग आलेले आहेत. तर मग या होळीला तुम्ही घरच्या घरी रंग बनवून गुलाल बनवून खेळू शकता. तर मग कशी वाटली रेसिपी ते मला नक्की कळवा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहा की तुम्ही यावेळेस कुठले नवीन रंग बनवले. मी सांगितले त्या व्यतिरिक्त जर नवीन रंग तुम्ही बनवले असेल तर मला नक्की कळवा. आता हा लाईट ग्रीन, पिंक आणि लाईट येल्लो हा आपण फूडपासून बनवलेला आहे आणि बाकीचे फूड कलरपासून बनवलेले आहेत. तर या वेळेला करून बघा, मित्रांना शेअर करून बघा आणि सेफ होळी खेळा. तर भेटूया पुढच्या रेसिपीत. तोपर्यंत बाय.